धुळे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 131 गावांची सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी यशस्वीरित्या पार पडली। या जनसुनावणीत नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या वतीने 25 जून 2026 रोजी धुळे पंचायत समिती सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वार्षिक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते। या जनसुनावणीत धुळे तालुक्यातील तब्बल 131 गावांतील नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि विविध समस्यांची दखल घेण्यात आली। रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांचा सामाजिक अंकेक्षण अहवाल वाचून त्यावर चर्चा करण्यात आली। तसेच कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम राहावे यासाठी संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा साधन व्यक्ती कपिलदेव चनेसरव्याले, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व अध्यक्ष उमाकांत गुलाबराव पाटील, विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल राजेंद्र निकुम आणि मजूर प्रतिनिधी राकेश दिलीप पाटील यांचे प्रतिनिधित्व केले। यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शासकीय प्रतिनिधी, ग्रामसेवक, रोजगार सेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कॅमेरामॅनसह जनसंघर्ष न्यूज, धुळे।